थँक्स अ लॉट मिस्टर शाहरुख सर. अवित्री वेलॉसिटी किंग्स आणि क्वालिटी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान पुढची मॅच आहे. टॉस इथे जिंकलाय क्वालिटी वॉरियर्स. अप टू फील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आणि आपण लगेच इथे पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. ग्रँड ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ती ग्रँड ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अजय सुराणा आणि कुणाल नहार ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. रितेश पारख बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. मंचावरती आज मात्र पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांचे हात या स्पर्धेला लाभलेत आणि या ठिकाणी आज जे जे मान्यवर मंडळी उपस्थित झालेत आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. काउंटडाऊन चालू होईल. पहिल्यांदा काउंटडाऊन सुरू होईल आपल्या स्क्रीनवरती. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. Let's play. पहिला बॉल आपण पाहतोय. ती बॅकलिफ्ट खाली आलेली सरळ बॅटने बॉलला खेळत एक धाव तिथे अर्जित होईल. पहिल्याच बॉल वरती धावांचा श्रीगणेश सुरू झाला आणि एका धावेसोबत मार्क ऑफ झालेत अजय सुराणा. अवित्री वेलॉसिटी किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट क्वालिटी वॉरियर्स ही मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. रितेश पारख बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतो स्ट्राइक बॉलर रितेश पारख बॉलिंग ट्रॅक वरती. कुणाल नहार आणि अजय सुराणा ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकलिफ्ट खाली आलेली बॅकफुट वरून अगदी लॉंग ऑफ रिजनला बॉल खेळले. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये बॉल गेलाय आणि एक धाव मिळेल. 2 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 मार्गस्थ आहे. ओपनिंग सेरेमनी पाहिली या अगोदर आपण या स्पर्धेची. बॅकफुटला गेले कट करतायत बॉलला आपण पाहिलं. एक धाव तिथून अर्जित होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. अवित्री वेलॉसिटी किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये क्वालिटी वॉरियर्सची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल देखील कमालीचा स्विच हिट अटेम्प्ट केला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आज संपूर्ण समाज बांधव इथे एकवटले गेले आणि जे ब्रीद आहे 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी ते ब्रीद आपण पाहिलं तंतोतंत प्रत्येक जण फॉलो करतो. आणि पुढचा बॉल आपण पाहतोय फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये एक धाव पुन्हा एकदा मिळेल. इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी पोरा त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा. अनेक खेळाडू पारखले, शोधले, घडवले. लॉब केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांच्या सरळ हातामध्ये बॉल जाईल. खरपोच सेवा दिली आणि इथे विकेट आली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय रिद्धी इन्फ्राचे मालक आदरणीय रौनकजी शेट्टी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम सर.
आमचे मित्र आणि खूप पूर्वी आमच्या गावामध्ये आलेले सन्माननीय दिवंगत माजी खासदार दिलीपजी गांधी साहेब यांचे चिरंजीव सुवेंद्रजी गांधी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे. 7:25 सामना सुरू झालाय. आनंद बलडोटा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. राईट आर्म द विकेट. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील अक्षय तिकडे होते. धाव मिळणार नाही. धाव बनण्याची संभावना समाप्त केली आहे अक्षय यांनी. डॉट बॉल. राईट आर्म द विकेट. यावेळेस आपण पाहिलं बॅक फुटला गेले, गॅप मध्ये बॉलला खेळत, परंतु क्षेत्ररक्षक खूप चपळाईने बॉलच्या दिशेने गेले. बॉलला रोखतील. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5 एका कडेच्या मोबदल्यामध्ये. वेल स्टॉप बाय फिल्डर. 5 धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळ. स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. लाजवाब फटका इथे पाहायला मिळाला स्ट्रेट ड्राईव्हचा. 6 धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. डाऊन दी लेग हा बॉल. दिशेवरती नियंत्रण नाही राहिलं. थोडीशी दुर्दशा होते गोलंदाजीची ज्यावेळेस दिशेवरती नियंत्रण राहत नाही, दिशा भरकटते. व्हाईट बॉल दंडित केले एका धावे करता आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकण्याची सूचना आपण त्यांनी केली आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. बॅकफुटला गेल्यानंतर वेट ट्रान्सफर बॅकफुट वरती झाल्यानंतर बॅट तुमची बॉलच्या लाईन मध्ये येणं खूप गरजेचं आहे. ते होताना पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल. आनंद बलदोडा बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. संधी होती परंतु असे चेल खूप कठीण असतात टिपणं. ते चित्र तिथे पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये आपण पाहूयात काय झालं. खूप कठीण हा सेल पकडणं खूप कठीण. असे झेल हातामध्ये चिपकतात असं आपण मानतो. डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये बॉल लाडवतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. आणि इथे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अवित्री वेलॉसिटी किंग्स. लाइन पे चलें। ए आदेश सुना रितेश क्या विनेश को बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये रितेश पारख पुन्हा एकदा दाखल झालेले आपण पाहतोय. सेकंड आणि त्यांच्या इंडिव्हिज्युअल कोट्यामधलं अंतिम षटक, वैयक्तिक कोट्यामधलं अंतिम षटक टाकण्यासाठी रितेश पारख बॉलिंग ट्रॅक वरती.
इथे बॅट स्विंग खूप वेगात झाली. अक्रॉस बॅटने फटका खेळायचा होता. लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेरची बॉल ऑन साइडला खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल बहुत अच्छे तुम्हाला पाहायला मिळेल. रितेश पारक आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. एज जी लागले आपण पाहतो दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं, एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी, गोलंदाजाचं कौतुक इथे व्हायला पाहिजे. बरेच मान्यवर मंडळी या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे. आपले सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतोय आम्ही. फिशीजी परिवारातर्फे आपल्या सर्वांचे मनापासून आभार. शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. एकेरी धाव पुन्हा एकदा मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. तन मन धन प्रत्येक जण या ठिकाणी दाखल झाला. 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी आणि त्याचं दर्शन या विजेता क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. ज्यावेळेस स्लॉप केलाय आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडतील आणि या ठिकाणी आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. 4 धावा. चौकार आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14-14. लॉस ऑफ द 1 विकेट. व्हाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. स्ट्रेट अवे अवांतर इथे मिळेल. 15 धावा धावफलकावरती. 15 लॉस ऑफ द 1 विकेट. कमालीचा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझनला लॉफ्ट केलाय. एकच धाव इथे मिळेल. फटका चांगला होता, त्याचा इम्पॅक्ट जरी जास्त नसला, परंतु क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला या ठिकाणी. कुणाल नहार यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाची देखील दाद दिली पाहिजे. अपील इथे चालली आहे, परंतु बॉल डॉट असेल आणि षटकाच्या खेळाची समाप्ती इथे झाली आहे. धावफलकावरती धावा असतील 16 धावा धावफलकावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 16. समोर आओ की सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा फिशीजी परिवारातर्फे अतिशय मनपूर्वक आभार आम्ही मानतोय. वेळात वेळ तुम्ही काढलात आणि खर तर या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती तुमच्या येण्यानं आपण नेलं. काही माणसांचं येणं फक्त येणं नसतं, तर सर्व समाज बांधवांच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. आणि आज सर्व समाज बांधव या ठिकाणी एकवटले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सर्व फिशीजी परिवाराच्या वतीने मनापासून आभार. 16 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. फुलरलेनचा बॉल कॅप मध्ये बॉलला खेळण्यात आपण पाहतोय. कव्हरचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेले. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17 लॉस ऑफ द 1 विकेट.
इथे स्विच हिट अटेम्प्ट केला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. सतरा धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. इथे अपील झाली कॉट बिहाइंडची आणि तिथे एच आहे. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. वन मोर विकेट. फलंदाज बाद. मनोज चोपडा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सफलता इथे अर्जित करतायत. यश कासलीवाल मैदानामध्ये आलेत चौथ्या षटकामध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत. यश कासलीवाल गत वर्षीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेमध्ये आजची चौथी मॅच आहे. यश कासलीवाल सर्वांच्या नजर त्यांच्यावरती देखील आहेत. परफॉर्मन्स तितका म्हणजे क्लास आहे, नो डाऊट अबाउट दॅट, आणि तो कधीही नसेल, परंतु परफॉर्मन्स आला नाहीये. परफॉर्मन्स गरजेचा आहे. यश कासलीवाल मैदानामध्ये. लेफ्ट आर्म राउंड टू डू. पहिलाच बॉल हवे. क्षेत्ररक्षक ओ हो जीवनदान इथे मिळाले. खराब जजमेंट पाहायला मिळालं. जीवनदान यश कासलीवाल यांना पहिल्याच बॉल वरती स्विच हिटचा फटका. तिथे जीवनदान मिळालं. आणि खर तर असं ते वनव्यासारखी गोष्ट असते. म्हणजे जंगलामध्ये वनवा लागतो, ती आग पसरत जाते. तसं यश कासलीवालच्या बाबतीत देखील झाले. चॅनल मध्ये खूप गोलंदाजी त्यांना झाली आहे. स्टंप टू स्टंप खूप गोलंदाजी झाली आहे. आणि खर तर स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगलं खेळतात यश कासलीवाल. आणि यावेळेस फटका चांगला आपण पाहतो. कॅप मध्ये बॉलला खेळत पॉइंट रिजनला बॉल गेलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. यश कासलीवाल रनिंगचा मसला कधीही नाही. फिटनेस खूप जास्ती. 2 धावा अर्जित होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20 रन्स. लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 20 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेफ्टी लेफ्टी ए लेफ्टी बस तुम्ही आगे आयो मी को कर लगट तरी ए पीछे करता ना. नेक्स्ट मॅच पाटीदार ऑरियर आणि त्यांच्या विरोधामध्ये महावीर सुपर किंग्स. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण सज्ज राहायचे. डे नंबर 4 मॅच नंबर 19. दिवस क्रमांक 4 सामना क्रमांक 19. नेक्स्ट मॅच पाटीदार ऑरियर्स आणि महावीर सुपर किंग्स या 2 संघांदरम्यान असणार आहे. अवित्री वेलोसिटी किंग्स 20 लॉस ऑफ द 2 विकेट. यश कासलीवाल कुणाल नहार ही जोडी मैदानावरती आहे. 5च्या धावगतीनं धावा तुम्हाला पाहायला मिळतील. रौनक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती रूम मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर. यश कासलीवाल ह्या बॉलांची वाट पाहत असतात. तो बॉल आला होता आणि थोडेसे नाकोचे थोडासा 1 मीटर पलीकडे असता तर चौकार देखील येऊ शकला असता, माहिती आहे, परंतु मिळते केवळ 21 धाव. 21 धावा धावफलकावरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. आणि या खेळामध्ये हीच गोष्ट आहे, जे तुम्हाला वाटतं ते होत नाही. तुमच्या विरोधामध्ये खूप वेळा अनेक गोष्टी जातात, परंतु क्रिकेट शिकवतं कंट्रोल द कंट्रोलेबल. आणि सेकंड त्याचा मंत्र आहे. प्रोसेस आणि रुटीन तुम्हाला कंटिन्यू फॉलो करावी लागते या खेळामध्ये. या 2च गोष्टी तुम्ही करू शकता.
त्या व्यतिरिक्त जास्त गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतात. 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे. कॅप मध्ये बॉलला खेळले, 2 धावा तिथे ऑन आहेत आणि पूर्ण देखील होतील इझिली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कुणाल नहार, यश कास्तीवाल आणि पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. खराब बॉलची वाट पाहणं गरजेचं आहे. फायनली चांगलं खेळणं गरजेचं आहे. रिझल्ट तुमच्या हातामध्ये नाहीये. रिझल्ट मॅचचा काही येऊ शकतो. रिझल्ट खरं तर आपल्या हातामध्ये नसतो सामन्याचा, परंतु चांगली गेम खेळणं गरजेचं आहे. तुमचं प्रोसेस आणि रुटीन तुम्हाला फॉलो करावं लागेल. कंट्रोल द कंट्रोलेबल. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या तुम्हाला कंट्रोल कराव्या लागतील. बॅकफुटला गेले, फटका चांगला, डीप मध्ये प्रोटेक्शन. थोडस फंबल झालं. 1 धाव तिथे अर्जित होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. चांगल्या बॉल वरती एकेरी दुहेरी धावा शोधावे लागतील. ज्यावेळेस खराब बॉल मिळेल, तुमच्या झोन मध्ये मिळेल, त्यावेळेस तुम्हाला आक्रमण करावं लागेल. स्क्युअर ऑफ द विकेट खूप स्ट्रॉंग आहेत यश कास्लीवाल आणि ते दर्शन आज पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. रोनक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती. इथे स्टंपच्या जवळ बॉल होता. लेंथ पहा कोणती आहे. यश कास्लीवाल. स्विचचं तुम्हाला मन अगोदर बनवावं लागतं. खूप चांगली आई साइड आहे यश कास्लीवाल यांचे देखील, परंतु आता तसं होत नाही. बेस्ट ऍथलीट ते आहेत आणि आता ते गोष्ट मात्र पाहायला मिळाली नाही. डॉट बॉल आहे. रोनकचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या गोलंदाजीमध्ये रोनक आहे आणि ती पाहायला मिळते मैदानावरती. स्क्वेअर ऑफ द विकेट. एकदा बॉल गेलाय. रिजनला खेळाडू आहेत, एकच धाव मिळेल. ही स्ट्रेंथ आहे यश कास्लीवाल यांची. धाव फलकावरती धावा आहेत 25 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाज रोनक भंडारी पुन्हा एकदा सज्ज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अगदी क्रीजच्या कोण्यामधून गोलंदाजी करतायत. डॉट बॉल. इथे षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि मैदानावरती ड्रिंक्स ट्रॉली जातीय. पाठीमागचा सामना आपण पाहिला जिथे 99 धावा चेज झाल्या होत्या. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाने 99 धावा बनवल्या होत्या. 98 बनवल्या होत्या खंडेलवाल खिलाडी या संघाने आणि या हंगामामधली मोठी चेस पाहायला मिळाली तुम्हाला. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाची 99 धावा तिथे बनल्या गेल्या आणि काय इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. सौरभ संकलेच्या यांची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. मॅच नंबर 17चा रिझल्ट आपल्या स्क्रीनवरती होता. आता मात्र आखरी दम तक आखरी रन तक तुम्हाला तो बॅनर पाहायला मिळतो. सर्व कर्णधार आणि या स्पर्धेचं शेड्यूल तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा. व्हेन्यू मात्र ऐतिहासिक वाडिया पार्क तुम्हाला पाहायला मिळेल. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024. मेन स्पॉन्सर आपण पाहतोय सोहम ग्रुप. नुकतेच आपण पाहिलं नरेंद्र सर इकडे येऊन गेले आणि सर्व स्पॉन्सर आपले को स्पॉन्सर असतील सर्वांचे अतिशय मनापासून आभार आपण मानतोय. स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांचे हात या स्पर्धेला लागले कारण फक्त एकच 1 स्टेप टुवर्ड्स युनिटी. इथून क्रिकेटर घडले पाहिजेत आणि त्या अनुषंगानं खरं तर या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करतायत. अतिशय चांगली स्पर्धा सध्या मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे.
यश ऊपर है क्या? रोहित बारे चल मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत षटक क्रमांक 6 साठी. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर वाईट बॉल. इथे धाव मिळेल अतिरिक्त 26 धावा धावफलकावरती. 26 लॉस ऑफ द 2 विकेट. कमालीचा हा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन एक्स्ट्रा कव्हर रिजनला फेकी देखील अचूक आली. एकच धाव मिळेल. यश कासलीवाल माहिती त्यांना किती वेगाने थ्रो येऊ शकतो अंदाज आहे ते सांगतायत नॉन स्ट्राईक एंडला कुणाल नहार यांना की बॉल किती वेगाने येणार आहे माहिती डीप मधून आणि एकच धाव तिथे मिळेल. 27 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डेंजर झोनला कुणाल नहार येत होते. यावेळेस देखील आपण पाहिलं अगदी बॅकफुटला तयार होते परंतु बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क झाला नाही. एकच धाव मिळेल. मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झालाय. इथे आपण पाहतोय चौकार असणार आहे. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. 4 धावा यश कासलीवाल यांच्या बॅट मधून आपण पाहिला. हा चौकार पॉइंट रिजनला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये हा चौकार स्विच हिटचा फटका होता आणि ही खासियत आहे यश कासलीवाल यांची. अप्रतिम स्ट्रोक इथे पाहायला मिळालं त्यांच्या बॅट मधून. आज अनुप अशेरी यांचे देखील असेच काही फटके आपल्याला पाहायला मिळाले आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये माफ करा. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 32. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. यश कासलीवाल कुणाल नहार ही जोडी मैदानामध्ये आफ्टरच्या बाहेरचा बॉल होता. चूक झाली आहे. यश कासलीवाल यांना माहिती रूम होता. बॅट वरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाहीये. डॉट बॉल. इथे फसवलं यश कासलीवाल यांना चकवा दिलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कौतुक केलं पाहिजे मनोज चोपडा यांचा देखील. रूम देत नाहीयेत. स्टंप टू स्टंप बॉल पाहायला मिळतोय. स्टंप लाईन वरचा हा बॉल होता आणि इथे मात्र चकवा दिलाय. यश कासलीवाल यांना डॉट बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेस देखील रिव्हर्स प्रयत्न केला. 1 धाव इथे मिळेल.
बाईकच्या माध्यमातून ती धाव होती, पंचांनी कन्फर्म केलंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय अगदी 33 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ द 2 विकेट. 19 बॉल मध्ये 17 धावा कुणाल नहार, 9 बॉल मध्ये 8 धावा यश कासलीवाल. 4 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. आय लव्ह विशिशी आपण मुख्य एंट्रन्स समोर खरं तर ती स्टँडी पाहू शकता आणि तिथे सेल्फी पॉइंट आहे, आपण सेल्फी घेऊ शकता. ते 30 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. अवित्री वेलॉसिटी किंग्स आणि क्वालिटी वॉरियर्स या दोन संघांमध्ये ही मॅच आपण पाहतोय. पवन पोखरना बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. यार तू जा ना पीछे. इधर इधर फाइट करा नाही तर तुम्ही दोघंच करायचे. इकडे एक जण या पास. इधर इधर मुझको इधर कट. एक यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार केलाय. काऊ कॉर्नर रिजनला बॉल गेलाय. 2 धावींचा प्रयत्न. कुणाल नहार डेंजर झोनला धावतायत आणि अपील खूप जोरदार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. सेलिब्रेशन सुरू आहे. नक्की काय घडलंय ते कळेल आपल्या पर्यंत कन्फर्मेशन येईल. प्लीज वेट. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट आपल्या स्क्रीन वरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट ट्रॅक केली, बॅट लाईनच्या आतमध्ये आली, नंतर यष्टा आपण पाहिलं उडवलं गेलं. नॉट आउट कळत होतं कॉल, परंतु आपण पाहिलं लाईन क्रॉस केली होती बॅटरनं. यश कासलीवाल पुन्हा एकदा आपण पाहिलं रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये प्रोटेक्शन, परंतु यावेळेस रिस्क घेतील असं वाटत नाही. एकच धाव इथे मिळेल. कुणाल नहार देखील थांबून घेतलं. या अगोदर धाव घेण्यासाठी इंटरेस्ट होते दुसऱ्या धावेसाठी, परंतु कॉल पाहायला मिळाला. पाठीमागच्या कॉल वरती वाचले कुणाल नहार आणि इथे रिस्क घेतली नाहीये. प्रत्येक वेळेस रिस्क सोबत रिवॉर्ड मिळेल असं नाही. कधी कधी नुकसान देखील होऊ शकतं. फटका इथे अप्रतिम कॅप मध्ये बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. कमालीचा फटका आपण पाहतोय या ठिकाणी. कुणाल नहार यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका. चौकार या ठिकाणी आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. स्टेप आउट झाले तदनंतर मात्र कमालीचा फटका आपण पाहिला. अप्रतिम क्लासिकल हा फटका होता. ऑन दी राईज खेळले आणि 4 धावा अर्जित केल्या आपल्या स्वतः करता कुणाल नहार यांनी. 40 धावा धावफलकावरती. इथे ऑफ टर्मच्या खूप जास्त बाहेर हा बॉल होता. कदाचित ऑफ साइडला खेळण्याचा प्लॅन बनवला असता तर योग्य चेंडू बॅटवरती आला असता आणि तेच सांगतायत यश कासलीवाल नॉन स्ट्राइक एंड ना, परंतु ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल खूप जास्त बाहेर होता.
इथे रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. आता ऑन साइडला खेळायला पाहिजे होतं, तेच यश कासलीवाल सांगतायत. आता ऑन साइडला गेला पाहिजे होता बॉल, कट बॉल. डॉट बॉल. इथे एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. सफलता आली आहे पवन पोखरणे यांच्यासाठी. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 43 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज प्रतीक भंडारी मैदानावरती आले. 40 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40 लॉस ऑफ द 3 विकेट. आनंद बलदोटा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सेकंड स्पेल मध्ये ते आहेत. इथे फुलर लेनचा बॉल स्टंप लाईन मध्ये होता. चकवा दिला, पूर्णपणे ब्लॉक केलं स्वतःला यश कासलीवाल यांनी. डॉट बॉल. आनंद बलदोटा. ऑफ स्टंपच्या बाहेर रूम, परंतु पहा रूम बनवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये तिथे फसलेत. थोडेसे लेग स्टंप वरती होते यश कासलीवाल, परंतु चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर टाकला लाईनच्या आतमध्ये. चांगला बॉल पाहायला मिळते. आनंद बलदोटा यांनी खूप चांगली लाईन या बॉल वरती पाहायला मिळाली. पहिला बॉल स्टंप लाईन वरती. व्हेरिएशन महत्वाचे. इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती. 41 रन्स लॉस ऑफ द 3 विकेट. 41 धावा धावफलकावरती. प्रतीक भंडारी नवीन फलंदाज मैदानावरती. आनंद बलदोटा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. धावा शोधावे लागतील. शोधवाट धाव्यांची निर्माण करावी लागेल. अवित्री वेलॉसिटी किंग्स या संघाला देखील डे 4 आपण पाहतोय. दिवस क्रमांक 4. अच्छा है फिनिश एक. आडव्या बॅटने ते प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु लेंथ खूप महत्वाची आहे. इतक्या पुढच्या बॉलला पुढे पिच झाला होता. त्याला आडव्या बॅटने खेळणं खूप कठीण आहे. फुल टॉस बॉल लॉक केलाय. लॉंग ऑफ रिजनला खेळाडू. 1च धाव तिथे मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 42. 42 लॉस ऑफ द 3 विकेट. 42 धावा धावफलकावरती आहेत. आनंद बलदोटा बॉलिंग ट्रॅक वरती. यश कासलीवाल आणि प्रतीक भंडारी हे जोडी मैदानावरती आहे.
इथे फटका कमालीचा आहे आणि हा बॉल दूर जाईल. ज्यावेळेस संपर्क झाला बॅट आणि बॉलचा त्याच वेळेस माहिती पडलं की खूप लांब हा बॉल जाणार आहे. अवित्री बाईक 6 षटकार 6 धावा. हा बॉल होता, बॉलच्या लाईन मध्ये आले आणि कमालीचं बॅट स्विंग पाहायला मिळालं. या ठिकाणी यश कासलीवाल्यांच्या बॅट मधून क्लास इथे पाहायला मिळालाय. षटकार आलाय 6 धावा. 48 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रीजचा खूप चांगला उपयोग इथे फलंदाजानं केला. बॉलच्या लाईन मध्ये आले आणि त्यानंतर बॅट स्विंग खूप चांगलं पाहायला मिळालं. हा बॉल होता आणि षटकार इथे वसूल केलाय. 48 धावा धावफलकावरती. 8 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावरती आहेत. पवन पोखरनं बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल झालेत. बॅट स्विंग तर खूप वेगात झाली. स्विच हिटचा अटेम्प्ट होता. डॉट बॉल. प्रतीक भंडारी प्रयत्नात आहेत, मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत. इथे देखील उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते परंतु प्रयत्न केले त्यांनी. फटका लाजवाब. खूप फोर्सफुली हा फटका खेळले होते आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. फुलटॉस बॉल. बॅट स्विंग खूप वेगानं झाली. पॉवर आहे आणि जितक्या वेगाने बॉल त्यांच्या दिशेने आला फलंदाजाच्या दिशेने तितक्याच वेगाने सीमारेषच्या बाहेर जाताना आपण पाहिलंय. 52 धावा धावफलकावरती 50 अप झाले. अवित्री वेलोसिटी किंग्स त्यावेळेस देखील प्रयत्न केले. 1 धाव मिळेल झालाय. रनिंग बिटवीन द विकेट मसला इथे होऊ शकतो परंतु खूप लेट कॉल केलाय परंतु डेंजर झोनला आहेत यश कासलीवाल आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ग्रेट प्रेझेन्स ऑफ माइंड. परंतु तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय इथे गेलाय. डिसिजन पेंडिंग आहे. बेल्स रिमूव्ह झाली होती. पोहोचलेत का तर कॉन्फिडंट आहेत प्रतीक भंडारी. पाहूयात. डिसिजन पेंडिंग. Come on, very well running. OET आउट. एकच धाव मिळेल. प्रतीक भंडारी आपण पाहतो धावबाद झाले. क्लोज कॉल होता खूप आपण पाहिलं परंतु लाईनच्या पाठीमागे फलंदाज 7Hच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ते पाहायला मिळालं आपल्या स्क्रीनवरती देखील. आनंद मुद्दा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. बॅकफुटला गेलेत. इथे क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न त्यांनी केले परंतु ते थोडेसे कमी पडलेत. डीप मध्ये चांगले प्रयत्न आहेत. चांगलं बॅकअप पाहायला मिळते आणि 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. यश कासलीवाल खूप वेगाने धावतात. बाउंड्री जवळ चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. बॉडी बॅलन्स उत्तम ठेवलं शेवटपर्यंत. बॉलला बाउंड्रीच्या बाहेर जाऊ दिलं नाही. 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्यात आनंद मुद्दा यांच्यासाठी.
इथे गॅप मध्ये बॉलला लॉक केलंय आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. हाफ ट्रॅकर होता आणि आडव्या बॅटने काउ कॉर्नर रिजनला बॉलला पाठवले. पुलचा फटका, त्याच्यावरती धावा मिळेल. चौकार, आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. कमालीचा फटका आपण पाहिला. 59 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 59 लॉस ऑफ द 4 विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, टाट बॉल आलाय. 9 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 59, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 59 लॉस ऑफ द 4 विकेट. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतील, कारण विकेट इन हँड्स तुम्ही अटॅक करू शकता. इथून अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल का हे देखील पाहायचंय. 59 धावा धावपलकावरती आहेत. रोनक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. स्पेल मधलं शेवटचं, इनिंग मधलं शेवटचं षटक. रोनक भंडारी यांच्या हातामध्ये बॉल आहे. पहिलाच बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर आहेत आणि झेल टिपलाय. पहिल्याच बॉल वरती रोनक इथे चमक दाखवतात आपली आणि यश कासलीवाल माघारी परततील. विकेट फलंदाज बाद. वीर कासलीवाल मैदानामध्ये दाखल झालेत. दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल. एक बंधू बाहेर गेले, एक बंधू मैदानात येत आहेत. वीर कासलीवाल आपण पाहतो मैदानामध्ये. वीर कासलीवाल आपण पाहतोय. चांगला फटका आपण पाहतोय. फुदरलेनचा बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आला. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 60 धावा धावपलकावरती. भावांची जोडी आपण अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिला. तुम्ही सुरुवातीला युसुफ पठाण, इरफान पठाणला पाहिलं. नंतर पंड्या ब्रदर्स तुम्ही पाहिले, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला तुम्ही पाहिलं. त्यानंतर आणखी एक जोडी तुम्ही पाहिली, दीपक चहर आणि राहुल चहर. ही जोडी देखील क्रिकेटमध्ये पाहिली. अशा अनेक भावांच्या जोड्या भारतीय क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. इंग्लिश क्रिकेटमध्ये, युरोपमध्ये देखील काही जोड्या तुम्ही पाहिल्या. माईक हसी, डेव्हिड हसी, अनेक क्रिकेटर तुम्ही भावांच्या जोड्या पाहिल्या. परंतु इंडियामध्ये देखील खास 3 जोड्या आपण पाहिल्या. इथे डॉट बॉल आहे. साठ धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
फुल टॉस बॉल आपण पाहतोय आणि त्याला मात्र पाठवलं टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 61 धावा धावफलकावरती 61. कुठे आले 15 इथे आलं लगेच. या इकडून या इकडून या. बरोबर आहे रोन्या. अभी तेरे वाले दो. चल चल वीर. तेरे वाले दो. इथे देखील लॉब केलाय. दूर किती जातोय पाहायचं. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. वीर कासलीवाल शूरवीर आहेत आणि ठोकलाय या स्पर्धेमधला आणखी एक अवित्री बाईक सिक्सर. कमालीचा फटका आहे आणि टॅलेंट आहे. मी अगोदर देखील उल्लेख केला होता वीर कासलीवाल यांच्याकडे. ते तुम्हाला पाहायला मिळाले. 67 लॉस्ट 5 विकेट. हा देखील फटका चांगला आहे. वीर कासलीवाल यांच्या पाठमधून डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला धावतायत वीर कासलीवाल आणि धाव पूर्ण देखील केली आहे. 69 69 धावा धावफलकावरती. 70 धावेंचं लक्ष इथे असणार आहे. 70 धावेंचं लक्ष आपण पाहतो. मॅच नंबर 19 डे 4 पाटीदार ऑरियर आणि महावीर सुपर किंग्स टॉस साठी यायचे. पाटीदार ऑरियर आणि महावीर सुपर किंग्स टॉस साठी या. विनंती आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. पाटीदार ऑरियर आणि महावीर सुपर किंग्स दोन्ही संघ आपण टॉस साठी या. विनंती आहे. पाटीदार ऑरियर्स आणि महावीर सुपर किंग्स टॉस साठी लगेच या. विनंती आहे.
चलो चलो चालो लगेच आनंद मुथा यांच्या जागेवर पवन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांचा वापर इथे फिल्डिंग टीम करते आहे. अभित्री वेलोसिटी किंग्स विजेता कप 2024 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत. चौथं वर्ष आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं या ठिकाणी बघतोय आणि चौथ्या दिवसामध्ये सामना क्रमांक 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. वाडिया पार्कचं हे सुंदर असं मैदान आहे आणि तिथे तितकीच सुंदर स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. चौथ्या वर्षामध्ये दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढतायत. क्वालिटी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला अभित्री वेलोसिटी किंग्स हा संघ इन ऍक्शन दिसतोय. क्वालिटी वॉरियर संघाने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी अभित्री वेलोसिटी किंग्स संघाला आमंत्रित करण्यात आलं आणि पहिल्या डावामध्ये अर्थात निर्धारित 10 षटकांचा विचार जर केला तर पहिल्या डावामध्ये 69 धावा बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. अभित्री वेलोसिटी किंग्स हा संघ आता गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल. तर फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर क्वालिटी वॉरियरचा संघ मैदानाच्या आतमध्ये 70 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी आलेली आहे रोहित जैन आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो मैदानामध्ये प्रतिकेश बोकरिया. पहिलं षटक टाकलं जातं आणि पहिलं षटक टाकण्यासाठी रुद्रा मुथा यांना आपण बघू शकतो मैदानावर. चैतन्यजी खोलगडे सर, सोहेल पठाण सर पंच म्हणून या स्पर्धेसाठी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत जोडलेले आहेत. काउंट डाऊन होईल आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपल्या स्क्रीनवर आपण काउंट डाऊन पाहू शकतो आणि त्यानंतर लेट्स प्लेचा कॉल येईल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. लेट्स प्ले दुसऱ्या डावाला होते आहे सुरुवात. रुद्रा मुथा येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रतिकेश स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण तर केलंय परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. पकडला जातोय झेल. पहिला धक्का, पहिली विकेट. पहिल्याच बॉलवर जर आपण बघितलं तर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु कनेक्शन प्रॉपर नव्हतं. शॉट सिलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्यानंतर पहिला धक्का बॅटिंग टीमला बसलाय. रिप्ले मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ही दृश्य पाहू शकतो. यानंतरचे दोन कॅप्टन्स जे आहेत आमच्याशी ताबडतोब जॉईन व्हायचं टॉस साठी. सुंदर झेल, खूप चांगलं जजमेंट तिथे बघायला मिळालं. ज्या वेळेस सीमारेषेच्या अगदी जवळ तुम्ही चेंडूला कलेक्ट करता त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन हे फार गरजेचं असतं आणि त्याच बरोबरीने तुम्हाला जज करावं लागतं चेंडूला. चांगला कंट्रोल. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर विकेट तिथे मिळते आहे. न्यू बॅटर आनंद बलदोटा संघाचे कॅप्टन मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॉल हवेत होता आणि यश कासलीवाल तिथे होते चेंडूच्या खाली. तिथे चूक होणार नाही. डावाची सुरुवात झाली आणि 2 चेंडू 2 विकेट्स इथे मिळत आहेत. रुद्रा मुथा सुंदर सुरुवात, स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून देत आहेत. बॅटिंग टीमला दुसरा धक्का बसतो. बॅटर आउट. चेक.
महावीर सुपर किंग संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. महावीर सुपर किंग संघाचे संघनायक इथे पाहुणे दाखल झालेत. पाटीदार ऑरियर संघाचे संघनायक दाखल आहेत आणि आपण देखील लगेच टॉससाठी यायचे विनंती आहे. महावीर सुपर किंग संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. हॅट्रिक बॉल असेल रुद्रा मुत्ता, पाहूयात विकेट हॅट्रिक पूर्ण करतायत का ते पाहणं देखील फार गरजेचं राहणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मनीष नहार हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आवाज येत आहेत, टाळ्यांचे आवाज येत आहेत, चीअर अप केलं जातं कारण आत्मविश्वास दुणावलेला आहे. कारण 70 धावा रोखत असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळाल्यात आणि त्या महत्वाच्या विकेट्स मिळाल्यात. टॉस आपण करतोय. आदरणीय वरुण सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सोहम इथे आलाय आणि टॉस जिंकलाय. आपण पाहतोय महावीर सुपर किंग्सच्या संघानं. सर, निर्णय आपण सांगायचा. आम्ही प्रथम फलंदाजी करणार. थँक्यू. महावीर सुपर किंग संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि या ठिकाणी महावीर सुपर किंग्स या संघानं टॉस जिंकून ते प्रथम फलंदाजी करतील. नाव ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. प्लेइंग 11 देऊन झालं कसं. महावीर सुपर किंग्स कॅप्टन प्लेइंग 11. चांगला फटका बिटवीन द गॅप आहे. वेगात चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. पहिला आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. पहिल्या चौकाराला अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतोय क्वालिटी वॉरियरचा संघ 4 धावा धावफलकावर देत. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये रुद्रा मोठा गोलंदाजी करतात. मनीष नहार यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. हलक्या त्याने बॉल ढकल पुश करत असताना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये धाव मिळणार नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जर आपण बघितलं तर 2 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती 4. एक चौकार आला होता पहिल्या डावात. 2 बाद 4. एक ओव्हर नंतर 4 धावा आपण धावफलकावरती बघू शकता. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होणार. दुसऱ्या षटकासाठी कॅप्टन यश कासलीवाल गोलंदाजी करण्यासाठी तर आपल्याला पाहायला मिळतील. 70 धाव्यांचं खरं तर लक्ष होतं आणि सुरुवात चांगली झाली आहे बॉलिंग करणारी टीमची. 2 विकेट्स त्यांना मिळालेले आहेत. इथून पुढे कशा पद्धतीने हा सामना पुढे जाईल ते बघणं देखील फार इंटरेस्टेड राहणार आहे. यश कासलीवाल बॅकफुटला जाऊन बिटवीन द कॅप ऑफ कॅप. 2 क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या पाठबोरे होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल वरती देखील तुम्हाला विश्वास दाखवावा लागेल. क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे श्वासाचं काम करतात. प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठा फटका खेळू शकणार नाही. गोलंदाज तुम्हाला प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळू देणार नाही. त्यामुळे सिंगल डबल्स यावरती देखील तुम्हाला भर द्यावा लागेल. जर या 70 धावा तुम्हाला बनवायच्या तर मग कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट रणनीतीचा वापर तुम्हाला मैदानावरती करावा लागेल. यश कासलीवाले हुशार गोलंदाज. चांगला बॉल होता. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळला.
कव्हरला बॉल अडवला जाईल, धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये फार गरजेचं असतं आणि ते यश कासलीवाल यांच्याकडे. व्यावसायिक क्रिकेट, कमर्शियल क्रिकेटमध्ये देखील सातत्यानं यश कासलीवाल्यांना आम्ही खेळताना पाहतो, त्यामुळे अनुभव देखील त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर. स्लोवर पण होता, चांगला फटका, कव्हर पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली आहे, धावबादची संधी आहे तिथे. आणि तिथे पाहूयात फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळणार आहेत. कलेक्शन थोडंसं खराब झालं होतं, फिल्डिंग थोडीशी ढिलाई फिल्डिंग मध्ये होती, परंतु थ्रो चांगला आला आणि तिथे यश कासलीवालने कलेक्शन चांगलं केलं. विकेटचं पतन झालं, तिसरा फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळणार, तिसरी विकेट तिथे मिळते. मनीष नहार निराश होऊन मैदानात सोडतील. धक्का क्रमांक 3. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतं. कव्हर पॉइंटला थोडंसं फंबल आणि त्यानंतर थ्रो देखील आपण जर पाहिला तर यश कासलीवाल्यांनी खूप चांगला गॅदर केलं. त्यानंतर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. या अँगलने पाहू शकतो आपण. वाह, कॅमेरामॅनचं कौतुक असणार. 3 धावा, 3 बाद 6 धावा. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केल्या वायडिश मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जात. एकच धाव पूर्ण. रोहित जैन आणि पवन पोखरडा ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 70 धावांचं आव्हान आहे, 70चं टार्गेट. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलंय क्षेत्ररक्षक, मात्र फार दूरवरती आहेत, मोठा नंतर त्यांना कापायचं होतं. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. 1 धाव मिळते आहे. 70चा पाठलाग करायचा. या अगोदरचा सामना आपण सर्वांनी पाहिला. खंडेलवाल खिलाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये वर्धमान प्लाय वॉरियर्स. मोठं आव्हान होतं 99 धावांचं, ते वर्धमान प्लाय वॉरियर्सने पूर्ण केलं. बॅकफुटला जाऊन बॉलला लेट कट करत असताना लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल वेगात चाललाय. पवन चेंडूवरती पोहोचतायत, तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. अपील होती. मदत तिसऱ्या पंचांची घेतली जाते. पाहूयात फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत का, चेक केलं जाईल. लेजी नहीं क्या हाँ इसलिए उसने रिव्यू लिया है चलो बैक टू फील्ड चलो चलो Come on, Rudra! नॉट आउट. नॉट आउट डिसिजन आलेला आहे. दोन ओव्हर देखील संपल्या. 2 ओव्हर नंतर 10 धावा झाल्या. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये रिप्लेमध्ये आपण हे दृश्य बघू शकतो, ज्यासाठी अपील करण्यात आली होती. फलंदाज आपल्या घरामध्ये आले होते, त्यांचा पाय खरं तर क्रीजमध्ये होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर अटेम्प्ट करण्यात आला होता. 8व्या बॅटने बॉलला खेळ, क्रॉस बॅटेड हा फटका होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत, तोपर्यंत धावा 2 मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 12 या आकड्यावर. टॉस क्वालिटी वॉरियर्सने जिंकला होता. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. स्विच हिटचा फटका पाहायला मिळणार आहे, परंतु क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर वीर कासलीवाल तिथे चेंडूवरती पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1 धाव मिळते.
पहिल्या डावामध्ये वीर कासलीवालने बॅटिंग सुद्धा खूप सुंदर केली होती. एक षटकार त्यांनी खूप सुंदर खेळला होता. क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये, युवा टॅलेंटेड आहे. धावसंख्या 13 आकड्यावर जाते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावांचं आव्हान आहे, 70 धावांचं लक्ष आहे क्वालिटी वॉरियर्स या संघासमोर, आणि त्या धावांचा पाठलाग देखील इथे मैदानावरती सुरू आहे. फुलर लेंथ वरचा बॉल स्वीप करण्याचा केला होता प्रयत्न. डॉट बॉलची नोंद तिथे होणार आहे. थोडासा वेगळा प्रयत्न केला होता. डॉट बॉल तिथे आपण बघू शकतो. रुद्रा मोठा चांगली गोलंदाजी करतात. संपर्क झाला नाही या स्वीप फटक्यामध्ये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये यष्ट्यांच्या मागे निघून जातो. डॉटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या स्थिरावलेली आहे. सन्मानपूर्वक हा चेंडू खेळला जाईल. नाव इथे मिळणार नाही. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. तिसरं षटक सुरू असताना तुम्ही जर पाहिलं तर 13 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या. अभित्री व्हेलॉसिटी किंग्स हा संघ आपण जर पाहिला तर या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळला. तर दुसऱ्या बाजूला क्वालिटी वॉरियर्स, दोन्ही संघ समसमान आहेत. त्यामुळे मॅच देखील अतिशय चांगली होईल, यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. कमी गतीचा बॉल, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन केलं होतं, वेग काढून टाकला होता या चेंडूमधून, आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेला. रिप्ले मध्ये देखील दृश्य पाहू शकतो आपण. बॅट थोडीशी अगोदर आली फलंदाजाची आणि त्यानंतर बॉल निघून गेला. स्लोवर वन पिक करू शकले नाहीत, ओळखू शकले नाहीत. निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातो. 13 धावा धावफल कव्हर, 3 गड्यांच्या मोबदल्यात क्वालिटी वॉरियर्स. लॉफ्ट केला यावेळेस, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक धावतायत, यश कासलीवाल प्रयत्न करतायत परंतु बॉल थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी 4 चौकार. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होणार आहे. 3 ओव्हर झालेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावा फलकावरती धावसंख्या 17. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 42 चेंडू आणि 53 धावा असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतं. 42 बॉल मध्ये 53 धावांची अजून आवश्यकता. ओव्हर नंबर 4 साठी पवन गुंदेशा यांना आमंत्रित करण्यात आलं गोलंदाजी करण्यासाठी. त्यांना 5 रन केले जाते. त्यांच्या खांद्यावर विश्वास कर्णधार दाखवतो यश कासलीवाल. आणि पवन स्ट्रायकिंग एंडला देखील आहेत. पवन पोखरणा विरुद्ध पवन गुंदेशा. थोडस स्पीडअप देखील करूयात. विजेता कप 2024 उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ग्रँड ओपनिंग आज संपन्न झाली. अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते 3/17 अशी धावसंख्या आहे. पवन गुंदेशा गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतो. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बिटवीन द गॅप बॉलला केलाय. पवन पोखरणांच्या बॅट मधून खाली इलाका और वहा किया धमाका. चौकार. रिप्ले ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण. बॉलच्या लाईन मध्ये आले हे खूप गरजेचं असतं. आय कॉन्टॅक्ट खूप चांगलं होतं. हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. त्यानंतर चौकार. कुठला जाऊन बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील झाली. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियन रणनीतीचा वापर केला होता परंतु पंच दक्ष आहेत, चाणक्य आहेत, नकार दिले. त्यावेळी स्विच हिट. सुंदर फटका. हा चेंडू देखील वेगात ट्रॅव्हल होतोय. जाईल सीमा पार. सुंदर बॅटिंग पवन करतायत. अजून एक आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार येतोय. 4. धावसंख्या 25 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते.
3 बाद 25 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. कधी कधी फलंदाज हिट या फटक्याचा वापर करतात कारण गोलंदाजी लाईन अँड लेंथ थोडीशी बिघडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि इथे तो यशस्वी देखील झाला. चौकार मिळाला. घेण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअरला एक चेंडू वरती आलाय. इंटरेस्टेड आहेत पंच. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत आणि स्वतःवर रोहित जैन देखील नाराज आहेत. अव्यात निर्णय काय येतो ते बघणं फार गरजेचं राहणार आहे. हा धक्का असेल का बॅटिंग टीमला? अति घाई नेहमी संकटात नेते. अनेक वेळेला हायवेवरून प्रवास करताना बॅनर्स आपण पाहिले असते. अति घाई संकटात नाही. ते तोच प्रयत्न झाला. एक धाव घेण्याचा मोह होता आणि तो मोह आवरला नाही. धावाची संधी निर्माण झाली होती गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि त्यांनी ती संधी दवडली नाही. परंतु पाहायचे फलंदाज SOUT आउट. फलंदाज बाद झाले. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. रोहित जैन यांना परतावं लागले कारण तिसऱ्या पंचांकडे डिसिजन गेल्यानंतर रोहित जैन थोडेसे नाराजच होते. त्यांना माहिती होतं आपण पोहोचलेलो नाहीये आणि इथे रिप्लेमध्ये ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं ब्रॉडकास्टिंग या स्पर्धेचं केलं जातं. आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतो. हा डिसिजन आपल्यापर्यंत आला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज येत आहेत. मनोज चोपडा यांना आपण बघू शकतो मैदानात. विजेता क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतो. अनेक स्पॉन्सर्स आपल्याला मिळाले या स्पर्धेत. मेन स्पॉन्सर सोहम ग्रुप, पॉवर्ड बाय जर्सी किट्स, SK ज्वेलर्स. को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, सुझुकी सिद्धेश मोटर्स, महावीर ग्रुप. फर्स्ट प्राइज साठी को स्पॉन्सर PB ग्रुप. 4 बाद 25, 38 बॉल आणि 45 रन. 38 बॉल मध्ये 45 धावांची अजूनही आवश्यकता आहे क्वालिटी वॉरियर्स संघाला. वॉरियर्स मध्ये योद्धा आणि इथे योद्ध्यासारखं खेळावं लागेल क्वालिटी वॉरियर्सला या मॅच मध्ये. 4 बाद 25. जागा बनवली आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. आल्याबरोबर मनोज चोपडा आक्रमण करतायत. बिग हिट. इट्स अ मॅसिव्ह 6. खूप सुंदर फटका होता. आल्याबरोबर असा फटका खेळणं फार कठीण असतं परंतु मनोज चोपडा यांनी ते सहज करून दाखवले. षटकार. बॉलला स्टीअर केले. कव्हरवरून क्षेत्ररक्षक पिकअप, गॅदर अँड थ्रो. त्यानंतर एक सिंगल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 32 झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 36 आणि धावा पाहिजेत 38. 36 बॉल 38 रन असं विजयाचं समीकरण आता बनलंय. 36 बॉल्स रिमेनिंग, 38 रन्स टू विन क्वालिटी वॉरियर्स. 70 संवाद आहे. 32 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. मनोज चोपडा, पवन पोखरणा मैदानावरती अजूनही उभे आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद. मागची मॅच आपण बघितली. खंडेलवाल खिलाडी संघाने 98 बनवले होते. वर्धमान प्लाय वॉरियर्सने त्या 99 धावा चेस केल्या. 5 विकेट्सला ती मॅच जिंकली होती वर्धमान प्लाय वॉरियर्सने. आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतो सौरभ संकलेच्या त्या मॅच मध्ये खूप चांगले खेळले. लागोपाठचे 4 षटकार त्यांनी खेळले होते त्या मॅच मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकतो गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. प्रतीक भंडारी यांना आमंत्रित करण्यात आले. यश कासलीवाल यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये यष्ट्यांच्या पाठीमागे कॅप्टन आहेत. इथून पुढे रणनीती कशा पद्धतीने आखतायत ते देखील बघावं लागेल. थोडंसं स्पीडअप करावं लागेल. फुल टॉस
मिड ऑफला क्लिअर केले. बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा षटकार इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. मनोज चोपडांच्या बॅट मधून एक तगडा आणि ताकदवान प्रहार षटकार. संख्या 38. वा, याही वेळेस आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळलाय. फाईन लेग बॉलवरती आलाय. धावांची संधी होती, थोडीशी अवघड होती, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर एकच सिंगल आहे. फटका खूप चांगला खेळला होता. रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला हे बघायला मिळेल, कारण गोलंदाजाचा जो वेग होता ना, त्या वेगाचा वापर केला होता तिथे. फुलटॉस नव्हता, फुलटॉस बनवला होता तिथे मनोज चोपडा याने. मॅन्युफॅक्चर केला होता. एक पाय पुढे टाकला, एक पाय वाकवला आणि त्यानंतर हा दिल स्कूपचा फटका. तिलकरत्न दिलशान यांची आठवण करून देणार. एकच धाव येते. स्विचिटचा प्रयत्न, बॉलने उंची जास्त घेतली आहे, लांबी नाहीये. झेल पकडला जातोय. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का बॅटिंग टीमला आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होणार आहे. वो एक शॉट खेलता चलो बच्चों, शाबाश शाबाश जवानों, शाबाश फिर इधर का नहीं जरूरत. नहीं आप कान लगे ना कितने हिसाब से लगा सुना है बाउंड्री नहीं. हॅलो 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 चेक चेक चेक. पाचव्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 5 फलंदाज बाद आहेत आणि 39 धावा धावफलकावरती आहेत. ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आता बरेचसे संदेश आले असतील, बरेचसे मेसेज आले असतील की कसं खेळायचं, इथून पुढे कशा पद्धतीने लढायचं. फिल्डिंग टीम कडून देखील आणि बॅटिंग टीम कडून देखील. 39 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 बॉल बाकी आहेत आणि 31 धावांची गरज आहे. परंतु विकेट सातत्याने जात आहेत. ते रोखावं लागेल कुठेतरी बॅटिंग टीमला. ओहो, खराब चेंडू होता. चुकीला माफी नाहीये इथे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे वेगात ट्रॅव्हल करतो. नो बॉल आणि त्यावर हा शानदार चौकार, आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार आहे. 4 रन्स. $44 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. रिप्ले ऍक्शन, रिप्ले पाहू शकतो. वेगाचा वापर खूप चांगला केला. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल देखील रडार मध्येच होता. बॅटवर येऊ शकला नाही. एक सिंगल प्राप्त करत असताना लेग बाईस. अनपेक्षित हा फुल टॉस आला, कारण फलंदाजाला वाटलं नसेल की आपल्याला फुल टॉस येईल. त्यामुळे कधी कधी काही चेंडू अनपेक्षित येत असतात, त्यामुळे बॅटवरती ते येताना पाहायला मिळत नाही. इथे देखील तेच चित्र पाहायला मिळालं. एक लेग बाईसची धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 32 बॉल्स 25 रन्स. बॉल तयार आहे. चांगला बॉल यावेळेस यष्ट्यांच्या पाठे निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जातो. यष्ट्यांच्या पाठीमागे
डॉट बॉल येत असताना वुडलँड स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर गोलंदाजाने केला. हे फार गरजेचं आहे. लाईन अँड लेंथ फार गरजेची या मॅच मध्ये. जर जिंकायचंय तर दिशा फार गरजेची. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. हा फटका बिटवीन द गॅप खेळलाय. वीर कासलीवाल येतात. लेडीज स्टँड जे आपण बनवले ते तिथे कोणी बसू नका, पुरुष बांधव बसू नका, ही विनंती आपल्याला आहे. ते लेडीज साठी आपण राखीव ठेवलेले आहे. कृपया करून आपण एंट्री गेटच्या डाव्या बाजूला आपण इथे बैठक व्यवस्था केली. अतिशय चांगली बैठक व्यवस्था आहे. आपण तिथे बसू शकता. कृपया करून लेडीज स्टेडियम पाशी कोणीही बसायचं नाही, ही विनंती असणार आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 5 संपलेला आहे आणि 5 ओव्हर नंतर 46 धावा, 5 फलंदाज बाद आहेत. 30 चेंडू 24 धावा, 30 बॉल 24 रन. अजूनही जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे या मॅच मध्ये दोन्ही टीम्सला. कारण क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात, कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. मग कोणतंही क्षेत्र असू द्या, क्रिकेटचं जरी असलं तरी कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. त्यामुळे कष्ट करत राहिले तर यश नक्कीच तुमच्या बाजूने. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 46 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे क्वालिटी वॉरियर्स टीमला. पियुष लुंकड यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. एक झेल पकडला होता पियुष लुंकड यांनी. तर गोलंदाजीमध्ये पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी ते करतात. चला स्पीडअप करावं लागेल. पहिला चेंडू खराब होता. शॉर्ट बॉलचा वापर केला बराचसा वेळ फलंदाजाकडे. त्यानंतर बॉल मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. धावा मिळतील 4. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार 4. पॉइंट रिझर्व, माफ करा, पॉइंट रिझर्व मध्ये हा फटका आला आणि त्यानंतर हा चौकार मिळाला. चारच्या मदतीने धावसंख्या पुढे. हा चांगला बॉल अतिरिक्त शफल झाले आणि हा बॉल हवाई सफर करण्यासाठी पाठवलाय. मनोज चोपडा ऑन फायर आहे. इट्स अ मॅसिव्ह 6. मॅग्निफिसंट षटकार येतो. 6. अजूनही 14 धावांची गरज आहे. मनोज चोपडा चांगली बॅटिंग करतात. अब तक 56 धावा. लेटकट सेन्सिबल क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट पाहायला मिळतं. हे खेळणं गरजेचं आहे आज. जर मॅच जिंकायची येणार तर हेच करावं लागेल. आणि तो संयम आहे मनोज चोपडा यांच्याकडे. जो संयम या अगोदरच्या फलंदाजांकडे नव्हता तो मनोज चोपडा यांच्याकडे. इंटेलिजंट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. या अगोदर षटकार, त्यानंतर सिंगल आले. या अगोदरच्या फलंदाजाकडे तो संयम नव्हता. फलकावर 57. त्यावेळेस थोडासा वेगळा प्रयत्न केला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची नोंद तिथे होणार आहे. निर्धाव चेंडू येताना बघायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं. फलकावर धावसंख्या स्थिरावलेली. बॉलच्या लाईन मध्ये जरूर होते परंतु स्वीप करण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये. प्लेड अँड मिस. हो यावेळेसचा चेंडू खराब. फुल टॉस जरूर होता परंतु डावेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. नियम क्रमांक 22 चा इथे वापर केला जातो. याही वेळेस उभं करण्याचं काम केले अक्षय वाखरे यांना. डॉट बॉल येत असताना इथे मनोज चोपडा काहीतरी कानमंत्र देतात आणि हे गरजेचं आहे. प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस फलंदाज जास्त चेंडू निर्धाव खेळत असेल तर त्याला थोडंसं प्रोत्साहन देणं फार गरजेचं असतं. एखाद्या गोलंदाजाच्या विरुद्ध जर मोठे फटके आले तर त्याला प्रोत्साहन देणं फार गरजेचं असतं. इथे तेच पाहायला मिळालं. यावेळेस देखील धाव मात्र मिळणार नाहीये. आपण जर पाहिलं तर यस
निर्णय आपल्यापर्यंत येईलच. ओव्हरचा खेळ इथे समाप्त होणार आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 58. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 24 बॉल बाकी आहेत आणि 12 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. जरी चेंडू जास्त असले आणि धावा कमी असल्या परंतु अवित्री वेलॉसिटी किंग संघाला इथून मॅच मध्ये जर परत यायचं असेल तर लागोपाठचे विकेट आल्या पाहिजेत. निर्धाव चेंडू लागोपाठचे येणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये जर जिंकायचं. गोलंदाजाला जबाबदारीनं खेळ करावा लागेल. प्रत्येक खेळाडूला जबाबदारीनं खेळावं लागेल. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम हे फार महत्वाचं आहे हे समजून खेळावं लागेल. दोन्ही टीमचा विचार जर केला तर या स्पर्धेतला पहिला सामना खेळला होता क्वालिटी वॉरियर्स आणि खंडेलवाल खिलाडी. तिथे पहिला विजय मिळवला त्या स्पर्धेतला क्वालिटी वॉरियर्सने. तो आज 4था सामना खेळतो. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर क्वालिटी वॉरियर संघाला एमबी स्ट्रायकर सोबत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये. तिसऱ्या दिवसाचा विचार जर आपण केला तर तिसऱ्या दिवशी वर्धमान प्लाय वॉरियर सोबत त्यांनी विजय मिळवला. तिथे आनंद बलदोटाने खूप चांगला खेळ केला होता काल. ओहो, चांगला बॉल इथे. अपील तर लाऊड आहे परंतु पंचांनी स्पष्ट नकार इथे दिलेला आहे. रोहित गोलंदाजी करण्यासाठी आले. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वळण घेतलं. फिंगर रोल केलं तिथे गोलंदाजाने आणि लेट कटचा प्रयत्न होता तिथे. डॉट बॉल येत असताना बॉलिंग टीम रिव्ह्यू आहे. पाहूयात हा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय की अनसक्सेसफुल ठरतोय. रिव्ह्यूचा वापर केलाय शेवटच्या क्षणी. तिकडे माईक पण नाहीये. नाही का आता तेच बोलत तो. नॉट आउट. रिव्ह्यू लॉस. खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉंग बॉलच्या दिशेने जातो. यश कासलीवाल चेंडूवरती पोहोचत आहेत. एकच धावेत. अंडरआर्म थ्रो आले. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघू शकतो धावफलकावरती धावसंख्या आहे 59. 59 रन्स. 11 धावांची गरज आहे. 22 चेंडूंमध्ये 11 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी क्वालिटी वॉरियर्स. यावेळेस हलक्यातनं बॉलला ढकललं. एकच धाव तिथे पूर्ण होणार आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक ही मनोज चोपडा यांच्याकडे देण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांनी आतापर्यंत 11 चेंडू खेळलेत. 27 धावा त्यांनी नाबाद बनवलेले आहेत. 60 पैकी 27 त्यांच्या एकट्याच्या आहेत. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. लॉंग ऑफ वरून पोहोचलेत जरूर आणि एकच धाव तिथे मिळते. एक सिंगल प्राप्त होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 61 धावा. 5 बाद 61. यावेळेस देखील धाव मिळणार नाही. क्षेत्ररक्षक आहेत तिथे.
डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. 5 चेंडू टाकलेत, धावा दिल्यात 3 रोहित यांनी आतापर्यंत. समीकरण बदललं. 19 बॉल 9 रन. बॉल हवेत तर खेळलाय, फटका मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज इंटरेस्टेड, पकडलाय झेल, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6. अक्षय वाखरिया बॅक टू द पॅव्हिलियन. आउट, बॅक टू द डकआउट. आदेश मुत्ता येत आहेत, नवीन फलंदाज. ऍक्शन रिप्ले. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागला, उंची जास्त मिळाली, लांबी मिळू शकली नाही. स्वतः गोलंदाज पोहोचले, चांगल्या तंत्राचा वापर केला हा झेल घेण्यासाठी. विकेट त्या ठिकाणी मिळाली. 6वा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला बसतो, क्वालिटी वॉरियर्स. अवित्री वेलोसिटी किंग्स देखील या धावा रोखण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु त्या प्रयत्नांना यश येईल का? यश कासलीवाल ते देखील पाहायचं. 7 ओव्हर झाल्यात. 7 ओव्हर नंतर धावा फलकावर 61 धावा आपण पाहतोय. 1 षटक यश कासलीवालने टाकलेले, अजून 1 षटक त्याचं येणं बाकी आहे. त्या षटकावर देखील बरंचसं काहीतरी निर्भर राहिल्या मॅच मध्ये. 18 बॉल 9 रन. थोडंसं स्पीडअप करूयात, मॅच थोडीशी फास्ट करावी लागेल कारण वेळ आपला बराचसा गेलेला आहे या मॅचसाठी. थोडंसं फास्ट खेळायचं ही विनंती आमची सातत्यानं आपल्याला आहे. कंटिन्युअसली आम्ही तुम्हाला ही सूचना देतो. 8 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पूर्ण करणं गरजेचं आहे. फुल टॉस होता, कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने अनुभवी फुटबॉल पटूप्रमाणे बॉलला अडवलं. 1च धावेत. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 62 धावा आहेत, 62 रन, लॉस ऑफ 6. 8 धावेंची गरज आहे 17 बॉल मध्ये. आदेश मुथाड 99 दाखल झालेले आहेत. जबाबदारी त्यांच्यावर देखील मोठी आहे इथे त्या मॅच मध्ये. त्यांच्या बॅटमधून निघालेली प्रत्येक धाव महत्वाची आहे मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, चांगला फटका आहे, सुंदर फटका पाहायला मिळतो. बॅकफुट पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक खूप चांगले एफर्ट तिथे लावतोय. चांगला रिटर्न देखील आलाय. 2 धावा पूर्ण आहे. ऑर्थोडॉक्स क्रिकेट, खूप चांगली बॅटिंग आपण मैदानावरती पाहतो. बॅकफुटला जाऊन चांगला फटका त्यांनी खेळला. 2च्या मदतीने धावसंख्या देखील वाढली. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 64 धावा धावफलकावर, 64, लॉस ऑफ 6. 16 बॉल 6 रन. डेड बॉलचा इशारा येतो. विजेता कप आपण बघतो. स्पॉन्सरचा विचार जर केला तर डिजिटल पार्टनर आहे कॉम्प्लेक्स, हायफाय बॉक्स 2, शुभ अँड ऑटो, हायफाय बॉक्स 1, धनश्री फाउंडेशन, कॉमन सिटी 1, साईदीप ग्रुप, मॅन ऑफ द मॅच, गांधी कन्स्ट्रक्शन. याही वेळेस चांगला फटका आहे. कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. माफ करा, हवेत चेंडू होता आणि तिथे वीर कासलीवाले पकडतायत झेल. विकेट मिळते आहे. फलंदाज बाद. या ठिकाणी कॉमन सिटिंग 2 साठी अरिहंत ग्रुप, ॲसेट ऑफ द मॅच चोपडा मोटर्स, डगआउट 2 रॉयल एनफील्ड, लेडीज सिटिंग 2 कोहिनूर, बेस्ट 4 प्राइजेस अरिहंत रियालिटी, डगआउट 1 लड्डा ग्रुप, लेडीज सिटिंग 1 नवरंग मिल्स, बाउंड्री आनंद ट्रेडिंग कंपनी, कॉमेंट्री बॉक्स नमो ॲल्युमिनियम, ब्रँडिंग पार्टनर चंगेडिया आउटडोअर, ड्रिंक्स ब्रेक रेनबो, फिल्डर ऑफ द मॅच विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा, फेअर प्ले अवॉर्ड सोहम प्लाय, वर्षा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, सुपर स्ट्रायकर अवॉर्ड. मिनेश छाजेड न्यू बॅटर. 6 धावेंची अजूनही आवश्यकता. त्या 6 धावेसाठी बराचसा संघर्ष मैदानावरती करावा लागतो. विजेता कप इन लव्हिंग मेमरी ऑफ लेट श्री संजयजी बोरा. ओव्हर नंबर 8 सुरू असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संजयजी बोरा साहेबांनी सुरू केलेलं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम व्हीसीसी परिवार करतो.
ओव्हर नंबर 8 सुरू आहे. 64 धावा धावफलकावर. चांगला बॉल होता, कव्हर पॉइंटला खेळलाय. थोडंसं फंबल और 1 रन मुकम्मल. रिॲक्शन पहा, यश कासलीवाल नाराज आहेत कारण या चुका होणं फार साहजिक आहे. कारण या चुका जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला पराभवाकडे जावं लागेल. परंतु तिथे आपण जर बघितलं ना तर 1 धाव इथे कंप्लीट झाली. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 65 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पाच धावेंची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. याही वेळेस कव्हर पॉइंट मध्ये बॉलला अडवलं. इथे धाव मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऍक्शन रिप्ले. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केला होता चांगल्या पद्धतीने. कव्हर पॉइंटचं क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळालं. 13 बॉल 5 रन. लिव्ह केल्या बॉलला सोडले मनोज चोपडा यांनी. डॉट बॉल तिथे येत असताना ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 8चा खेळ इथे समाप्त आहे आणि 8 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या जर आपण बघितली तर एकूण धावफलक 65 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला आणि या 12 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 5 धावा आपण पाहतोय की या मॅचला जिंकण्यासाठी अजून आवश्यक. रोहित शिंगवी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतो. रात्रकालीन क्रीडा स्पर्धा. आज चौथा दिवस. चौथ्या दिवसातला हा सामना क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना अवित्री व्हेलॉसिटी किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये क्वालिटी वॉरियर्स इन ऍक्शन आहे. क्वालिटी वॉरियर्सला सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावेंची गरज आहे. चेंडू शेष आहेत 12 बॉलमध्ये 5ची अजूनही गरज. रोहित शिंगवे येत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. मनगडाचा खूप चांगला वापर केलाय बॅटरने. 1 धाव कंप्लीट होईल तिथे. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. पुश करो और खुश रहो हे चित्र पाहायला मिळालं. कारण अगदी आता तीच परिस्थिती आहे. इथून पुढे तुम्हाला त्याच पद्धतीने खेळावं लागणार आहे. आजच्या परिस्थितीनुसार तुम्हाला फलंदाजी करावी लागते. मॅचच्या परिस्थितीनुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला सोडले. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल अजूनही 4ची गरज आहे. थोडासा वेगळा प्रयत्न होता मनोज चोपडा यांचा. परंतु गोलंदाज तितकेच हुशार आहे. टप्प्यामध्ये त्यांनीही बदल केला. यावेळेस दिशा दिली आहे बॉलला. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं जाते. बॉल वेगात चाललाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय तिथे. 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल होईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 68 धावा आहेत. अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता. यानंतर ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांनी लगेच फिल्डिंग लावायची आहे मॅच नंतर. आणि या 2 टीम्सला विनंती राहील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी उपस्थित राहायचं. तिथे जास्त कॉल तुम्हाला दिले जाणार नाहीत. याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 धाव्यांची गरज आहे. व्हाईट बॉल. स्कोर इज लेवल. 69. 1 धावेची अजून गरज आहे आणि 9 बॉल बाकी आहेत. या मॅचचे हिरो 1 साइड हिरो आहेत मनोज चोपडा. यावेळेस चांगला बॉल हलक्या हाताने बॉलला खेळलाय आणि मॅच जिंकली आहे क्वालिटी वॉरियर्सने. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. अवित्री व्हेलॉसिटी किंग संघाने देखील खूप चांगली लढत दिली. परंतु तुम्ही पराभूत झाले म्हणून क्वालिटी वॉरियर जिंकले. त्यामुळे पराभव आणि विजय या 2 गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत. इथे मॅच मात्र खूप चांगली बघायला मिळाली प्रेक्षकांना देखील. क्वालिटी वॉरियर्स इथे विजय प्राप्त करते. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपण करणार आहोत. दोन्ही टीम्सला विनंती आपण लगेच यायचंय आणि फिल्डिंग टीम ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी लगेच फिल्डिंग लावायची. देऊयात डीजेला संधी.